वेलकम बॅक. सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक खातेखाते स्वागत असेल. या स्पर्धेमध्ये आमचे दिग्गज मान्यवर नक्कीच मान्यवर कक्षामध्ये दाखल झालेले आहेत. या स्पर्धेचा आनंद घेण्याकरता त्या सर्वांचं मनपूर्वक खातेखाते स्वागत आहे. जय बजरंग फटे प्लस मास्टर पालनापाडा आयोजित जय बजरंग चषक आपण पाहतोय. दुपारचं सत्र चालू झालेलं आहे. दुपारच्या सत्रामध्ये आलेल्या सर्व मान्यवर खेळाडू तसेच प्रेक्षकांचं मनपूर्वक खातेखाते स्वागत आम्ही करतोय. सुरू होणारा मॅच जय हनुमान फटे प्लस मास्टर कामन वर्सेस ओम साई फटे प्लस मास्टर NSK या दोन संघादरम्यान सामना मात्र चालू होईल. पहिल्या डावाला होईल सुरुवात. दोन्ही संघाला ऑल द बेस्ट. दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा आम्ही देणार आहोत. बॉलिंग करण्याकरता बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होतील कामन संघाच्या माध्यमातून. अरविंद बरफ बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होतील. अरविंद बरफ त्यानंतर दोन बॅटर आहेत ओम साई NSK संघाच्या माध्यमातून. अनिल ठाकरे स्टॅकिंग एंडला असतील. त्यानंतर नॉन स्टॅक एंडला योगेश जाधव यांना आपण पाहणार आहोत. योगेश जाधव आणि अनिल ठाकरे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली आहे ओम साई NSK संघाची. पहिल्या डबाला होईल सुरुवात. दोन्ही संघांना ऑल द बेस्ट. दोन्ही संघांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. पंचाचा इशारा. पहिल्या डाबाला सुरुवात. बॉलिंग ट्रॅक वरती अरविंद बरफ यांना आपण पाहणार आहोत. स्ट्राइक एंडला अनिल ठाकरे असतील. राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल. यावेळेस चेंडू जाईल डॉट. चांगली सुरुवात अरविंदच्या माध्यमातून झालेली आहे. पहिल्याच बॉलवरती चांगले बॉलर आहेत या संघाचे. एक्सपिरियन्स त्यांच्याकडे भरपूर आहे. चांगल्या अनुभवाचा दर्जा त्यांच्याकडे आहे. चांगल्या प्रकारे बॉलिंग ते करत आहेत बॉलिंग ट्रॅकवर. पुन्हा एकदा सज्ज होती बॉलिंग ट्रॅकवर. राईट आर्म ओव्हर द विकेटने षटकातील दुसरा बॉल असेल. स्ट्राइक एंडला अनिल ठाकरे असतील. यावेळेस चांगला फटका शॉर्ट पूल केला बॉलला. चेंडू जाईल डिक्लेरेशन झोन मध्ये आणि या दोन धावा डिक्लेअर मिळतील बॅटिंग करणाऱ्या संघाला. या दोन धाबाने ऑफ द मार्क झालेल्या बॅटर अनिल ठाकरे आणि संघाचा देखील अकाउंट त्यांनी ओपन केलेला आहे या दोन धाबाने. धावसंख्या 2 धाबा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. अतिशय चांगला फटका होता अनिल यांचा. ऑन साइडला खेळला होता हा फटका. चेंडू बॉल द्यायचा आहे मैदानाच्या आतमध्ये. चला मॅच बॉल आलेला आहे. 2 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. 2 चेंडूचा खेळ मात्र झालेला आहे या ओव्हर मध्ये. अरविंद बरफ यांना आपण पाहणार आहोत. बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होतील. स्ट्राइक एंडला अनिल ठाकरे यांना देखील आपण पाहणार आहोत. चांगला बॅटल रंगला जाईल मैदानाच्या आतमध्ये या दोन संघाच्या माध्यमातून. षटकातील तिसरा बॉल असेल राईट आर्म ओव्हर द विकेटने. यावेळेस चांगला फटका ऑन साइडला बोला. चेंडू जाईल स्क्वेअरच्या दिशेने. चांगला क्षेत्ररक्षण झालेलं आहे दीपक जाधव यांच्या माध्यमातून. दयानंद जोगार यांच्या माध्यमातून ऑन साइडच्या दिशेने आणि एक सिंगल धाव मिळाली जाईल बॅटिंग करणाऱ्या संघाला. सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या 3 या अंकावरती पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 3 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. षटकातील चौथा बॉल असेल. यावेळेस सुंदर चेंडूची हाताळणी. चेंडू पडल्यानंतर थोडासा उसळी घेतोय आणि सरळ विकेट किपर याच्या हातामध्ये जाऊन विसावला गेलेला आहे. चेंडू जाईल डॉट. जबरदस्त कमबॅक या बॉलवर केलेला आहे अरविंद यांनी. चांगले बॉलर आहेत या संघाचे. परफेक्ट ऑलराऊंडर आहेत. आता मात्र अपील केले लाऊड आणि फलंदाज बाद.
होतील ते म्हणजे योगेश जाधव बॅक टू द पवेलियन गॉन. पहिली विकेट डाऊन झालेली आहे ओम साई एनएसके या संघाची. योगेश जाधव हे बाद झालेले आहेत फ्लम एलबी च्या स्वरूपामध्ये, तर त्यांच्या जागेवरती विलास भोईर आलेले आहेत. विलास भोईर एंटर होतील मैदानाच्या आतमध्ये. मागील स्पर्धेमध्ये नक्कीच मालिकावीर राहिले होते. चला पाणी पोचवायचं आहे. बोल झालेले. यस ओके. त्रिफळकांचा उद्ध्वस्त झाला होता योगेश यांचा, तर नवीन बॅटर विलास भोईर आलेले आहेत. स्टॅकिंग एंडला असतील. अरविंद तयार. षटकातील पुढील बॉल असेल. यावेळेस हवेमध्ये चेंडू में स्टॅम्प स्ट्रोक. चेंडू जाईल स्क्वेअरलेगच्या दिशेने. जगदीश यांच्या माध्यमातून सुंदर क्षेत्ररक्षण झालेलं आहे. फक्त एक सिंगल धाव मिळेल बॅटिंग करणाऱ्या संघाला. सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या 4 वर पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 4 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या फक्त आणि फक्त 4 धावा ऑन द बोर्ड लागल्या गेलेल्या आहेत. दुसरा ओव्हर टाकण्याकरता बॉलर सज्ज होईल. बॉलिंग ट्रॅकवर कुंदन पाटील. हा बॉलर सज्ज होईल बॉलिंग करण्याकरता. बॉलिंग ट्रॅकवर त्याच्या अगेन्स्ट बॅटर असेल विलास भोईर. संघाची धावसंख्या 4 वर पोहोचली गेलेली आहे. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर पहिल्या ओव्हरचा खेळ झालेला आहे. अरविंदच्या माध्यमातून नक्की चांगल्या प्रकारे ओव्हरची हाताळणी त्यांनी केली होती. 4 धावा त्यांनी खर्च केलेल्या होत्या. 1 विकेट त्यांना प्राप्त झालेली आहे. आता मात्र कुंदन पाटील सज्ज होतील बॉलिंग करण्याकरता. बॉलिंग ट्रॅकवर राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करत असताना बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होतील कुंदन पाटील. त्यांच्या अगेन्स्ट विलास भोईर यांना आपण पाहणार आहोत. जबरदस्त बॅटर आहे या ओमसाई एनएसके संघाचा विलास. पहिलाच बॉल. कट करण्याचा प्रयत्न. बॅट अँड बॉल संपर्क होत नाही. चेंडू जाईल यावेळेला डॉट. वेगवान चेंडू हाताळणी केली होती बॉलर कुंदन याने. शरीरापासून दूर चेंडूला ठेवलं होतं आणि चेंडू सरळ निघून गेला होता विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट डिलिव्हरी टाकतोय बॉलर कुंदन पाटील. पुन्हा एकदा सज्ज होईल बॉलिंग ट्रॅक वरती. आता मात्र चेंडूला ड्राईव्ह केला बॅक टू द बॉलर. पुन्हा एकदा चेंडू जाईल डॉट. लागोपाठचे 2 चेंडू अगदी निर्णायक टाकतोय बॉलर कुंदन पाटील. 4 बॉलचा खेळ बाकी असेल. या दुसऱ्या ओव्हरमध्ये 2 बॉलचा खेळ झालेला आहे. षटकातील तिसरा बॉल असेल. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करत असताना बॉलर तयार. सुंदर फटका लाफटर ड्राईव्ह केला बॉलला. चेंडू जाईल इनफिल्डच्या वरून. चांगलं क्षेत्ररक्षण झालेलं आहे भाईदासाच्या माध्यमातून आणि 2 धावा मिळतील बॅटिंग करणाऱ्या संघाला. या 2 धावाने संघाची धावसंख्या 6 वर पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 6 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. या 2 धावाने विलास 3 वरती पोहोचला गेलेला आहे. 3 चेंडू टाकून दिले कुंदन याचे. षटकातील 4था बॉल असेल. राईट आर्म ओव्हर द विकेट सज्ज होईल. सुंदर फटका हवेमध्ये चेंडू. चेंडूच्या खाली रवींद्र नाईक. फेकी थोडीशी खराब. बॅकअप देखील खराब झालेला आहे आणि या 3 धावा कंप्लीट. 4थ्या धावाचा प्रयत्न. 4थी धाव देखील कंप्लीट झालेली आहे. पाहावं लागेल किती धावा या मिळतील. चार का 5. 4.
6 6 धावा. धावून काढलं ते 2 डिक्लेअर. चला कन्फर्म करायचं आहे, पंचांना विनंती असेल. चला पंचांनी सांगायचं आहे किती धावा या मिळतील. चला डिसिजन पेंडिंग आहे. यस कळवायचं आहे किती धावा प्राप्त होतील या फटक्यावरती. एकदा कन्फर्म करा, लगेच आमच्यापर्यंत पोहोचवा विनंती केली जाईल. यस आता आपण कॅमेरामध्ये चेक केलं जाईल. चेक करणार आहोत किती धावा पडून पूर्ण केल्या, त्यानंतर डिक्लेअरच्या क्षेत्रामध्ये बॉल निघून गेला, एकंदरीत किती धावा मिळतील या बॉलवर, सर्व गोष्टी चेक केल्या जातील. आपल्याकडे फॅसिलिटी आहे, डीबीएन टेक्निकल टीम देखील आहे, त्यांच्या माध्यमातून चेक केलं जाईल नक्कीच काय घडलेलं आहे या बॉलवर, किती धावा मिळतील या फटक्यावरती. बॅटिंग करणाऱ्या संघाला डिसिजन अजून सुद्धा पेंडिंग आहे. आमचे तिसरे ऑफिशियल पंच नक्कीच चेक करतील मॉनिटरवर, त्यानंतर आपल्यापर्यंत जो काही निर्णय असेल ते नक्कीच पोहोचवतील. चला पाणी घेऊन जायचं मैदानाच्या मध्ये, पाणी घेऊन जावा, पिण्याची सोय करायची आहे. भरपूर उन्हाचा तडाखा देखील वाढला गेलेला आहे. जानेवारीचा महिना आपण पाहतोय आणि या जानेवारीच्या महिन्यामध्ये नक्कीच चांगल्या स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे. जय बजरंग पाटी प्लस मास्टर पालनपाडा या संघाने यस 5 धावा मिळतील बॅटिंग करणाऱ्या संघाला. या 5 धावाने संघाची धावसंख्या धावफलकावर 11 या अंकावर पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 11 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत.
बॉल किती झाला 4 बॉल टाकून झालेले आहेत 2 बॉलचा खेळ बाकी असेल 11 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत कुंदन पाटील हा बॉलर बॉलिंग चांगल्या प्रकारे करतोय परंतु क्षेत्ररक्षक त्याला चांगल्या प्रकारे साथ देत नाहीयेत 2 बॉलचा खेळ बाकी असेल या ओव्हरमध्ये कुंदन पाटील बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होतील त्यांच्या अगेन्स्ट विलास भोईर यांना आपण पाहणार आहोत 5वा बॉल राईट आर्म राऊंड द विकेट ओव्हर द विकेट सज्ज होतील यावेळेस चांगला फटका लॉफ्ट केला बॉलला चेंडूच्या खाली रवींद्र नाईक 1 बाउन्स चेंडूला कलेक्ट करतील फेकी करतील तत्पूर्वी या 2 धावा खराब बॅकअप आणि काय घडलेलं आहे डायरेक्ट हिट आणि फलंदाज बाद विलास भोईर बॅक टू द पॅव्हेलियन गॉन आणि या 2 धावा मिळतील बॅटिंग करणाऱ्या संघाला संघाची धावसंख्या 13 वर पोहोचली गेलेली आहे धावसंख्या 13 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता बॅटरचा विलास याचा परंतु थोडेसे अपुरे राहिले गेलेले आहेत आणि आणखीन एक विकेट प्राप्त होईल जय हनुमान 40+ मास्टर कामन या संघाला चांगले बॅटर होते विलास भोईर परंतु थोडेसे अपुरे राहिले गेले धावत असताना संघाची धावसंख्या 13 वर पोहोचली गेलेली आहे तर नवीन फलंदाज दाखल झालेले आहेत मैदानाच्या आतमध्ये गुरुनाथ पिलाना आलेले आहेत मैदानाच्या आतमध्ये गुरुनाथ पिलाना एंटर होतील हे देखील एक चांगले फलंदाज आहेत ओम साई एनएसके संघाचे गुरुनाथ आणि अनिल ठाकरे आहेत मैदानाच्या आतमध्ये स्ट्राइक एंडला अनिल असतील 5 बॉलचा खेळ झालेला आहे कुंदन पाटील तयार षटकातील शेवटचा बॉल असेल टाकण्याकरता सज्ज होतील बॉलिंग ट्रॅकवर त्यांच्या विपक्षामध्ये बॅटर असेल अनिल ठाकरे शेवटचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेटने सज्ज होतील कुंदन पाटील यावेळेस अपील केलेला आउट आणि या 2 धावा डिक्लेअर मिळतील बॅटिंग करणाऱ्या संघाला या 2 धावांनी संघाची धावसंख्या 15 वर पोहोचली गेलेली आहे धावसंख्या 15 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या 15 धावा ऑन द बोर्ड लागल्या गेलेल्या आहेत आता मात्र 3 ओव्हरचा खेळ बाकी असेल पहिल्या इनिंग मध्ये पाहावं लागेल किती धावांपर्यंत पोहोचला जाईल ओम साई एनएसके हा संघ एकंदरीत या 3 ओव्हर मध्ये आपण पाहणार आहोत कशा प्रकारची बॅटिंग केली जाईल दोन्ही बॅटरच्या माध्यमातून तर तिसरा ओव्हर टाकण्याकरता बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होतील रवींद्र नाईक बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होतील स्ट्राइक एंडला गुरुनाथ पिलाना यांना आपण पाहणार आहोत संघाची धावसंख्या 15 वर पोहोचली गेलेली आहे 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर रवींद्र नाईक लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने सज्ज होतील बॉलिंग ट्रॅकवर पहिला बॉल टाकण्याकरता सज्ज होतील यावेळेस खेळायचा होता ऑन साइडच्या दिशेने चेंडू पण आता थोडासा बाहेर बोलतोय चेंडू सरळ निघून जाईल विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जाईल डॉट लेग ब्रेक पद्धतीचा बॉलर आहेत रवींद्र नाईक नक्कीच अँगल बनवण्याचा प्रयत्न ते करत आहेत पहिल्याच बॉलवरती चेंडू निघून गेला होता डॉट आता मात्र षटकातील दुसरा बॉल असेल बॉलर तयार लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने यावेळेस मिस टाइम स्ट्रोक हवेमध्ये चेंडूच्या खाली विकेट किपर झेल मात्र ड्रॉप झालेला आहे त्यांच्या माध्यमातून
आणि हे एक धाव मिळेल बॅटिंग करणाऱ्या संघाला. संघाची धावसंख्या 16 वर पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 16 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. आता मात्र थोडंसं अडचणी वाढलेल्या आहेत ओमसाई NSK या संघाचे. दोनही बॅटर चांगला खेळ त्यांना करावा लागेल. मैदानाच्या आतमध्ये बॉलर तयार. रवींद्र षटकातील तिसरा बॉल असेल. आता मात्र चेंडू वळवला ऑन साइडच्या दिशेने. चेंडू जाईल डिक्लेरेशन झोन मध्ये आणि या 2 धावा डिक्लेअर मिळतील बॅटिंग करणाऱ्या संघाला. धावसंख्या 2 ने पुढे सरकली जाईल, पोहोचली जाईल 18 या अंकावरती. सिंगल आणि डबलला जास्त विश्वास दर्शवत आहे दोन्हीही बॅटर. अनिल आणि गुरुनाथ नक्की चांगले प्रयत्न ते करत आहेत आपल्या संघाकरता. एक एक धावेला ते महत्व देत आहेत. प्रत्येक धावेला महत्व, प्रत्येक नक्कीच बॉलर तयार. रवींद्र षटकातील चौथा बॉल असेल. 3 बॉल मध्ये एकंदरीत 3 धावा त्यांनी खर्च केलेले आहेत. इकॉनॉमिकली चांगल्या प्रकारे बॉलिंग ते करत आहेत. षटकातील चौथा बॉल असेल. यावेळेस आडव्या खेळाचा प्रयत्न होता. चेंडू पडला तर थोडासा खाली राहिला गेला. चेंडू जाईल पुन्हा एकदा डॉट. अप्रतिम कामगिरी त्याच्या माध्यमातून या मागील 4 बॉल मध्ये राहिले गेलेले आहे. षटकातील 5वा बॉल असेल. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट सज्ज होतील बॉलिंग ट्रॅकवर. त्याच्या अगेन्स्ट बॅटर असतील अनिल ठाकरे. यावेळेस काय घडलेल्या मैदानाच्या आतमध्ये व्हाईट बॉलचा इशारा आलेला पंचांचा. व्हाईट बॉलचा इशारा आलेला आहे. चेंडू निघून जाईल डिक्लेरेशन झोन मध्ये. व्हाईट +1 एकंदरीत 2 धावा मिळतील बॅटिंग करणाऱ्या संघाला. आणि या 2 धावांनी संघाची धावसंख्या 20 या आकड्यावरती पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 20 धावा. षटकातील पुढील बॉल. बॉलर तयार. यावेळेस पुढे सरसवून मारण्याचा प्रयत्न. चेंडू ड्राईव्ह केला. चेंडू जाईल अलॉंग द कार्पेट. गिरधर भाई मात्रे आहे त्या ठिकाणी. हलकीशी मिसफिल्डच्या माध्यमातून पाहायला मिळाले. चेंडू फेकी होईल तत्पूर्वी या 2 धावा मात्र कंप्लीट केलेल्या दोन्ही बॅटरने. या 2 धावांनी संघाची धावसंख्या 22 या अंकावरती पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 22 धावा. षटकातील शेवटचा बॉल असेल. बॉलर तयार रवींद्र नाईक. स्ट्राईक एंडला अनिल ठाकरे असतील. फुलटॉस बॉल. चेंडूला आपले ड्राईव्ह केला. चेंडू जाईल मिड ऑफच्या दिशेने. कुंदन आहे त्याच्या त्या ठिकाणी. सुंदर क्षेत्ररक्षण. फेकी थोडीशी लेट आणि या 2 धावा मात्र पूर्ण केलेल्या दोन्ही बॅटरने. संघाची धावसंख्या 24 वर पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 24 धावा 3 षटकाच्या समाप्तीनंतर झालेली आहे. ओमसाई NSK या संघाची आता मात्र 2 ओव्हरचा खेळ बाकी असेल. मैदानाच्या आतमध्ये पाहावं लागेल या 2 ओव्हरमध्ये किती धावा बनवल्या जातील. ओमसाई NSK संघाच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. तत्पूर्वी घेऊया एक छोटासा ब्रेक. त्यानंतर लगेच मैदानाच्या दिशेने कमबॅक करूया. गिरधर मात्रे षटकातील पहिलाच बॉल. चेंडू जाईल यावेळेला डॉट. अप्रतिम सुरुवात त्यांच्या माध्यमातून राहिलेली आहे. पहिल्याच बॉलवरती चेंडू पुन्हा तर थोडासा आतमध्ये वळायला गेला. पुन्हा एकदा सज्ज होती बॉलिंग ट्रॅक वरती.
यामुळे सुंदर फटका आला, ड्राईव्ह केला बॉलला, चेंडू जाईल एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ, 4 धावांनी करता चौकार. अप्रतिम फटका गुरुनाथांच्या माध्यमातून अद्यावत केलेला आहे. डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडू सरळ निघून गेला होता. या चौकाराने संघाची धावसंख्या 28 वर पोहोचली गेलेली आहे. जबरदस्त फटका खेचला होता बॅटर गुरुनाथ याने, चेंडूला पाठवलेला आहे डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॉलर तयार गिरधरभाई म्हात्रे, षटकातील तिसरा बॉल असेल. आता मात्र मॅच टाइम स्टॉप मध्ये चेंडू पडतो नो मॅन्स लँड मध्ये. एकदा मात्र कंप्लीट केली जाईल दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या 29 या अंकावरती पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 29 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. आता मात्र जबरदस्त कमबॅक केले दोन्ही बॅटरने. अप्रतिम धावांची पार्टनरशिप त्यांच्या माध्यमातून बनवली जात आहे मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला अनिल ठाकरे, दुसऱ्या बाजूला गुरुनाथ असतील. दोन्ही चांगले बॅटर आहेत या ओमसाई एनएसके संघाचे. आता मात्र धावांचा नक्कीच चांगल्या प्रकारे उभारणी करण्याचा प्रयत्न ते करत आहेत. बॉलर तयार गिरधरभाई म्हात्रे, षटकातील पुढील बॉल असेल. 3 बॉल मध्ये एकंदरीत 5 धावा त्यांनी खर्च केलेला आहेत. षटकातील चौथा बॉल असेल. यावेळेस त्रिफळा उद्ध्वस्त आणि फलंदाज बाद. तर अनिल हे बाद झालेले आहेत. चांगल्या प्रकारे बॅटिंग त्यांनी केली. एकंदरीत त्यांच्या माध्यमातून नक्की जर पाहिलं तर सिंगल आणि डबलवरती जास्त विश्वास त्याने दर्शवला होता. 10 धावा त्याने बनवलेल्या आहेत. तर त्याच्या जागेवरती विनोद मध्ये आलेले आहेत. मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. स्टॅकिंग एंडला असतील विनोद. आता मात्र कमबॅक करताना दिसत आहेत बॉलर गिरधरभाई म्हात्रे. नक्कीच जय हनुमान चषकामध्ये बेस्ट बॉलर राहिले गेले होते. आता मात्र त्याच प्रकारचा परफॉर्मन्स त्यांचा या ओव्हरमध्ये आपण पाहत आहोत. धावा तरी त्यांनी जास्त प्रकारे खर्च केलेला आहे, परंतु त्यांना विकेट प्राप्त झालेली आहे. कॉन्फिडन्स वाढला असेल या बॉलरचा. आता मात्र बॉलर तयार. यावेळेस कट करण्याचा प्रयत्न, बॅटन बॉल संपर्क होत नाही, चेंडू जाईल. या वेळेला डॉट. 5 चेंडू टाकून झालेले आहेत. 5 धावा एकंदरीत खर्च केलेल्या आहेत या बॉलरने. अप्रतिम बॉलिंगचा दर्जा नक्कीच पाहायला मिळतोय गिरधरभाई यांच्या माध्यमातून. यावेळेस चांगला फटका, चेंडू जाईल लॉंगॉनच्या दिशेने. फिल्डर आहे तिकडे रवींद्र नाईक. फिल्डिंग होईल, फेकी होईल तत्पूर्वी या 2 धावा मात्र कंप्लीट केलेल्या दोन्ही बॅटरने. या 2 धावांनी संघाची धावसंख्या 31 वर पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 31 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर. आता मात्र 6 बॉलचा खेळ बाकी असेल पहिल्या इनिंग मध्ये. पाहावं लागेल. चला पाणी घेऊन जायचं आहे मैदानाच्या आतमध्ये. चला पाणी घेऊन जावा. त्यानंतर 6 बॉलचा खेळ आता मात्र बाकी असेल. संघाची धावसंख्या 31 या अंकावर पोहोचली गेलेली आहे. ओमसाई एनएसके वर्सेस जय हनुमान 40+ मास्टर कामन या 2 संघादरम्यान सामना मात्र चालू आहे. पहिल्या फेरीतील तिसरा सामना आपण पाहत आहोत. दोन्ही संघ चांगले संघ आहेत. नक्कीच कामनच्या मैदानावरती या दोन्ही संघाने पारितोषिके पटकावलेले आहेत. आता पाहावं लागेल या स्पर्धेमध्ये कशा प्रकारची कामगिरी करतील हे दोन्ही संघ. एका बाजूला ओमसाई एनएसके तर दुसऱ्या बाजूला असतील जय हनुमान 40+ मास्टर कामन हे संघ आपण पाहणार आहोत.
वेलकम बॅक. सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल या स्पर्धेमध्ये. जय बजरंग पालनापाडा आयोजित जय बजरंग चषक. तर नवीन बॉलर प्रदीप म्हात्रे सज्ज होतील बॉलिंग ट्रॅकवर बॉलिंग करण्याकरता. त्यांच्या अगेन्स्ट गुरुनाथ पिलाना असे स्ट्रायकिंग एंडला. शेवटचा ओव्हर बाकी आहे. या पहिल्या इनिंगमध्ये संघाची धावसंख्या 31 वर पोहोचली गेलेली आहे. बॉलर तयार. प्रदीप म्हात्रे षटकातील पहिला बॉल टाकण्याकरता सज्ज होतील बॉलिंग ट्रॅक वरती. राईट आर्म ओव्हर द विकेटने स्ट्राइक एंडला गुरुनाथ पिलाना यांना आपण पाहणार आहोत. यावेळेस ऑप्शनच्या खूपच बाहेर बॉलची हाताळणी. वाईड बॉलचा इशारा आलेल्या पंचांचा 51 धाव मिळेल बॅटिंग करणाऱ्या संघाला. संघाची धावसंख्या 32 वर पोहोचली गेलेली आहे. तर आता मात्र पुन्हा एकदा सज्ज होतील राईट आर्म ओव्हर द विकेटने. यावेळेस चांगला फटका लेफ्ट ड्राईव्ह केला बॉलला. चेंडू जाईल कव्हर पॉइंट क्षेत्रामध्ये. भाईदास बाबर आहेत त्या ठिकाणी. त्यांच्या माध्यमातून सुंदर क्षेत्ररक्षण झालेलं आहे. फेकी थोडीशी सुरेख झालेली आहे. फक्त ही सिंगल धाव मिळाली जाईल बॅटिंग करणाऱ्या संघाला. धावसंख्या 1 ने पुढे सरकली जाईल पोहोचली जाईल 33 या अंकावर. आता मात्र या ओव्हरमध्ये 5 बॉलचा खेळ बाकी असेल. बॉलर तयार. पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न होता. बॅटन बॉल संपर्क होत नाही. चेंडू जाईल या वेळेला डॉट. विनोद मध्ये बॅटर आहे स्ट्रायकिंग एंडला. त्यांना मात्र प्रयत्न करावे लागतील. मोठे फटके मारावे लागतील. भरपूर कमी धावा या बनवलेल्या आहेत. आता मात्र डाऊन द लेग साइड वाईड बॉलचा इशारा आलाय पंचांचा. 51 धाव मिळेल बॅटिंग करणाऱ्या संघाला. या ओव्हरमध्ये 2 चेंडू वाईट टाकलेले आहेत बॉलर प्रदीप म्हात्रे यांनी. संघाची धावसंख्या 34 वर पोहोचली गेलेली आहे. यावेळेस चांगला फटका लेफ्ट हँड ड्राइव्ह. चेंडू जाईल इनटू द गॅप आणि निघून जाईल. 1 बाउन्स. बाउंड्री लाईनच्या सरळ 6 धावन करता षटकार. या षटकाराने संघाची धावसंख्या 40 वर पोहोचली गेलेली आहे. अतिशय सुंदर फटका होता बॅटर विनोद याचा. ओव्हर पिच चेंडूची हाताळणी केली होती बॉलर प्रदीप यांनी आणि त्या बॉलला लेफ्ट हँड ऑफ ड्राइव्ह करतोय बॅटर विनोद मध्ये. चेंडूला पाठवलेला आहे डीप स्टॅकवर बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ 6 धावांसाठी षटकार. आता मात्र जबरदस्त बॅटिंग करतोय बॅटर विनोद मध्ये. बॉलर तयार. आफ्टर बॉल शरीराचा भेद घेणार चेंडू होता. चेंडू जाईल मिड ऑफ दिशेने. लेग बायचा इशारा आलेला पंचांचा. 51 धाव मिळेल बॅटिंग करणाऱ्या संघाला. संघाची धावसंख्या 41 वर पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 41 धावा. बॉलर तयार प्रदीप म्हात्रे. यावेळेस चेंडू झाला डिक्लेअर 2 मध्ये आणि 1 धावा डिक्लेअर मिळतील. लेग बायचा इशारा आलेला पंचांचा. धावसंख्या 42 वर पोहोचली गेलेली आहे. पाच बॉल टाकून झालेले आहेत. भरपूर धावा खर्च झालेल्या आहेत. या ओव्हरमध्ये शेवटचा बॉल बाकी असेल. स्ट्राइक एंडला विनोद. यावेळेस सुंदर फटका. चेंडूचे खाली जगदीश. झेल मात्र ड्रॉप झालेला त्यांच्या माध्यमातून. बॅकअप होईल चेंडूला दयानंद यांच्या माध्यमातून. आणि काय घडलेलं आहे. खराब क्षेत्ररक्षण खराब बॅकअप. यावेळेस बॅटर होईल बाद आणि या किती 3 धावा यस प्राप्त होतील बॅटिंग करणाऱ्या संघाला. संघाची धावसंख्या 45 या अंकावरती पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 45 धावा धावफलकावर लागला गेलेल्या आहेत आणि 46 धावांचं लक्ष असेल जय हनुमान 40+ मास्टर कामन या संघाला.
वेलकम बॅक. सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. या स्पर्धेमध्ये आलेले सर्व आमचे दिग्गज मान्यवर या मान्यवर कक्षामध्ये दाखल झालेले आहेत. त्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल या जय बजरंग ट्रॉफीमध्ये. दुसऱ्या डावाला होईल सुरुवात. दोन बॅटर एंटर झालेले आहेत, भाईदास बाबर आणि अरविंद बरव. जय हनुमान पटेल प्लस मास्टर कामन संघाच्या माध्यमातून तर बॉलिंग करण्याकरता बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होतील योगेश जाधव यांना आपण पाहणार आहोत. योगेश जाधव असतील बॉलिंग ट्रॅकवर. स्ट्राइक एंडला भाईदास बाबर यांना आपण पाहणार आहोत. दोन्ही संघाला ऑल द बेस्ट. दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा असतील. दुसऱ्या डावाला सुरुवात. बॉलर तयार योगेश जाधव बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होतील. 46 धावांचं पाठलाग करायचं आहे कामन संघाला. दोन बॅटर आहेत कामन संघाच्या माध्यमातून. स्ट्राइक एंडला भाईदास बाबर. डाऊन द लेफ्ट साइड बॉलच्या हाताळणी वाईड बॉलचा इशारा आलेल्या पंचांचा. 51 धाव मिळेल बॅटिंग करणाऱ्या संघाला. सिंगलचं मदतीनं अकाउंट ओपन झालेला आहे या कामन संघाचा. डाऊन द लेग साइड स्वैर मारा करतायत बॉलर योगेश जाधव. कमबॅक करावं लागेल. चांगल्या लाईन चांगल्या लेंथ मध्ये बॉलिंग करावी लागेल. वेलकम भेंडीपाडा संघाचे नक्कीच आगमन झालेले आहे या स्पर्धेमध्ये. त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आम्ही करतोय. योगेश तयार. पहिलाच बॉल. सुंदर फटका. हवेमध्ये चेंडू. चेंडू जाईल एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या बाहेर. सरळ 4 धावन करता चौकार आणि या चौकाराने अकाउंट ओपन करतोय बॅटर भाईदास बाबर. संघाची धावसंख्या 5 या अंकावरती पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 5 धावा. ओव्हर पिच बॉलच्या तळी केली बॉलर योगेश आणि त्या बॉलला शॉर्ट आर्म फुल करतोय. चेंडूला पाठवलेला आहे डीप स्कोर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. सरळ 4 धावन करता चौकार आणि या चौकाराने कामन एकता मास्टर क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष प्रभाकर दिवा साहेबांचं स्वागत झालेलं आहे. त्यांना विनंती असेल आमच्या मान्यवर कक्षामध्ये येऊन आपण बसा. प्रभाकरजी दिवा साहेबांना आम्ही विनंती करत आहोत. या असोसिएशनचे विद्यमान उपाध्यक्ष आहेत. यावेळेस चांगला फटका. चेंडूला ड्राईव्ह केला. चेंडू जाईल मिड विकेटला. चांगलं क्षेत्ररक्षण झालेलं आहे ऑन साइडला आणि एक धाव मात्र कंप्लीट केले जाईल दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. संघाची धावसंख्या 6 या अंकावरती पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 6 धावा धाव फलकावर लागल्या गेलेल्या आहेत. भरपूर धावांचं लक्ष्य आहे. 46 धावांचा पाठलाग करायचा आहे या दोन्ही बॅटरला. चांगली सुरुवात करण्याचा प्रयत्न ते करत आहेत. कामन संघ नक्कीच नामांकित संघ आहे या असोसिएशनचा. 2 बॅटर आहेत. स्ट्राइक एंडला आता मात्र अरविंद बरफ असतील. बॉलर तयार योगेश. फुलटॉस बॉल. स्लाइस केला बॉलला. चेंडू जाईल शॉर्ट गली क्षेत्रामध्ये आणि निघून जाईल डिक्लेरेशन झोन मध्ये. या 2 धावा डिक्लेअर मिळतील बॅटिंग करणाऱ्या संघाला. टीट फॉर टॅट जशास तसे उत्तर देण्याचा प्रयत्न करताय दोन्ही बैटर. ईट का जवाब पत्थर से और गेंद का जवाब बल्ले से आता हुआ. नक्की चांगली बॅटिंग चांगल्या प्रकारे सुरुवात त्याने केलेली आहे आपल्या संघाकरता. या दोन्ही बॅटरच्या माध्यमातून बॉलर तयार योगेश जाधव. कमबॅक करावं लागेल. या बॉलरला भरपूर धावा खर्च झालेल्या आहेत. मागील 3 बॉल मध्ये चौथा बॉल. सुंदर फटकाव्यामध्ये चेंडू. चेंडू पडतोय नो मॅच लॅन मध्ये. अनिल ठाकरे चेंडूला फील्ड करतील फेकी करतील. तत्पूर्वी या 2 धावा कंप्लीट केलेल्या आहेत दोन्ही बॅटरने.
अतिशय चांगली रनिंग बिटवीन द विकेट, चांगलं तालमेल, चांगली कॉलिंग, चांगल्या प्रकारे यस नो अँड वेटचा वापर करत आहे दोन्ही बॅटर. संघाची धावसंख्या डबल फिगर मध्ये पोहोचली गेलेली आहे. 10 या अंकावरती पोहोचली गेलेल्या धावसंख्या. आता मात्र जोरकास मारण्याचा प्रयत्न होता, बॅट अँड बॉल संपर्क होत नाही. चेंडू जाईल याबलेला डॉट. आडव्या बाटने खेळण्याचा प्रयत्न होता, कोणत्या प्रकारे फुटवर्क पाहायला मिळत नाहीये. बॉल वरती चेंडू जाईल याबलेला डॉट. सुरेख कमबॅक, अप्रतिम बॉलिंग करण्याचा प्रयत्न करतायत बॉलर योगेश जाधव. षटकातील पुढील बॉल असेल, यावेळेस ड्राईव्ह केला बॉलला. चेंडू जाईल मिड ऑफच्या दिशेने. सुंदर क्षेत्ररक्षण झालेलं आहे. फक्त एक सिंगल धाव मिळेल बॅटिंग करणाऱ्या संघाला. सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या 11 या अंकावरती पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 11 धावा. ॲज अ लिटल ॲज अ मिकल, एक एक धाब्याला महत्व देत आहेत दोन्हीही बॅटर. अप्रतिम सुरुवात त्यांच्या माध्यमातून. नक्कीच एक चांगला नामांकित संघ आहे कामन संघ. पहिल्या ओव्हरमध्ये 11 धावांची उभारणी त्यांनी केलेली आहे. आता मात्र 4 ओव्हरचा खेळ बाकी असेल या दुसऱ्या इनिंग मध्ये. आणि 35 धावांची गरज असेल सामना जिंकण्याकरता. जय हनुमान पाटी प्लस मास्टर कामन या संघाला 24 मध्ये बनवायचे आहेत 35 धावा. तर बॉलिंग करण्याकरता बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होतील. पंढरी आलेले आहेत. चांगली बॉलिंग करावी लागेल या बॉलरला. भरपूर कमी धावा या डिफेंड करायच्या आहेत. बॉलर तयार. बॉलिंग ट्रॅकवर षटकातील पहिला बॉल असेल. स्ट्राइक एंडला अरविंद बरव यांना आपण पाहणार आहोत. लेफ्ट आर्म राऊंड द विकेटने फ्लिक केला बॉल हवेमध्ये. चेंडू चेंडू खाली योगेश. सुंदर झेल आणि फलंदाज बाद होतील ते म्हणजे अरविंद बरव. बॅक टू द पॅव्हेलियन गॉन. तर नवीन बॅटर एंटर झालेले आहेत प्रदीपजी म्हात्रे. अरविंद हे बॅटर बाद झालेले आहेत. संघाची धावसंख्या 11 या अंकावरती कायम आहे. पहिल्याच बॉलवरती विकेट प्राप्त करतोय बॉलर पंढरी. अप्रतिम कामगिरी. सुरुवात मात्र त्याच्या माध्यमातून चांगली झालेली आहे. कॉन्फिडन्स थोडासा वाढला असेल. आत्मविश्वासाने बॉलिंग करावी लागेल या उर्वरित 5 बॉलमध्ये. बॉलर पंढरी याला. तर नवीन बॅटर प्रदीप म्हात्रे स्ट्रायकिंग एंडला असतील. त्यांना मात्र चांगल्या प्रकारे धावा बनवाव्या लागतील, कारण भरपूर धावांची गरज आहे कामन संघाला. बॉलर तयार. पंढरी. षटकातील नेक्स्ट बॉल असेल. यावेळेस सुंदर फटका. चेंडूला ड्राईव्ह केलाय समोरच्या दिशेने. चेंडू जाईल मिड ऑफच्या दिशेने आणि एक धाव मात्र कंप्लीट केलेली आहे दोन्ही बॅटरने. या एका धावाने ऑफ द मार्क झाले बॅटर प्रदीप म्हात्रे. संघाची धावसंख्या 12 वर पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 12 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. आता मात्र लेफ्ट हँडर राईट हँडर जोडी आहे. मैदानाच्या आतमध्ये थोडंसं बदल करावा लागतोय क्षेत्ररक्षणामध्ये. ओम साई NSK या संघाला. स्ट्राइक एंडला भाईदास बाबर आहेत. ते नक्कीच 5 या अंकावरती खेळत आहेत. त्यांच्यावरती जिम्मेदारी आहे. जबाबदारीने खेळ करावे लागेल. या धावा चेस कराव्या लागतील कामन या संघाला. तर नक्कीच चांगली बॅटिंग करावी लागेल भाईदास बाबर आणि प्रदीप म्हात्रे या दोन्ही बॅटरला. चांगल्या प्रकारे धावांची उभारणी करावी लागेल. पाटाची बिल्डअप करावी लागेल. बॉलर तयार. पंढरी. हा प्रकार बॉल. विकेट किपर चुकी करतो. चेंडू जाईल पॉइंटच्या दिशेने. एक धाव मात्र कंप्लीट. वाईटचा इशारा आलेला पंचांचा. 1+1 एकंदरीत 2 धावा मिळतील बॅटिंग करणाऱ्या संघाला. या 2 धावाने संघाची धावसंख्या 14 या अंकावरती पोहोचली गेलेली आहे. चला जेवणाची व्यवस्था झालेली आहे.
सर्व खेळाडू यांना आपण विनंती करणार आहोत, आपण जेवणाची व्यवस्था झालेली आहे. यावेळेस अपील केली आहे लाऊड. पंचाने ही अपील फेटाळून लावलेली आहे. चेंडू जाईल यावेळेला डॉट. पंढरी नक्कीच चांगल्या प्रकारे बॉलिंग ते करत आहेत. या मैदानाच्या आतमध्ये षटकातील पुढील बॉल असेल. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट सज्ज होतील. कटकाचा प्रयत्न. चेंडू जाईल डिक्लेरेशन झोन मध्ये आणि या 2 धावा डिक्लेअर मिळतील बॅटिंग करणाऱ्या संघाला. या 2 धावाने संघाची धावसंख्या 16 वर पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 16 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. आणि 4 चेंडू टाकून झालेले आहेत. 2 बॉलचा खेळ बाकी असेल. बॉलर तयार. पंढरी लेफ्ट आर्म राऊंड द विकेट सज्ज होईल. यावेळेस पायांचा बेट करा चेंडू. फ्लॉम एल्बी सापडलेला बॅटर प्रदीप महात्रे. आणखीन एक विकेट डाऊन झालेला आहे या कामन संघाची. 3 धावा बनवल्या प्रदीप म्हात्रे यांनी आणि लेग बिफोर विकेट या स्वरूपामध्ये बाद झालेले आहेत. त्यांच्या जागेवर न्यू बॅटर एंटर होतील. जितेंद्र पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. जितेंद्र पाटील आणि बायदास बाबर हे 2 बॅटर असतील. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये चांगली बॅटिंग करावी लागेल, कारण 2 महत्वाची बॅटर बाद झालेले आहेत या कामन संघाचे. आता मात्र नक्कीच चांगली पार्टनरशिप बिल्डअप करावी लागेल. चांगले फटके मारावे लागतील. गॅप शोधून काढावे लागेल या दोन्ही बॅटरला. दोन्ही डावकर त्याचे बॅटर आहेत. आता मात्र पाहावं लागेल कशा प्रकारचा खेळ केला जाईल त्यांच्या माध्यमातून. बॉलर असेल पंढरी. नक्कीच चांगला कमबॅक त्यांच्या माध्यमातून राहिला गेलेला आहे. या ओव्हरमध्ये चांगल्या प्रकारे बॉलिंग ते करत आहेत. एकंदरीत 5 धावा त्याने खर्च केलेले आहेत या 5 बॉल मध्ये. आता मात्र शेवटचा बॉल. शेवटचा बॉल बाकी असेल. पंढरी हा बॉलर बॉलिंग करण्याकरता बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होतील. स्ट्राइक एंडला जितेंद्र पाटील यांना आपण पाहणार आहोत. सुंदर फटका. स्विंग केला बॉलला. चेंडू जाईल डीप मिड बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ. 6 धावांसाठी षटकार. अप्रतिम फटका जितेंद्रच्या बॅटमधून येतोय आणि चेंडू सरळ निघून जाईल डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ. 6 धावांसाठी षटकार आणि या षटकाराने संघाची धावसंख्या 22 वर पोहोचली गेलेली आहे. ओव्हर पिच बॉलच्या तळणी केली होती आणि त्या बॉलला स्विंग केलेला आहे. चेंडूला पाठवतोय डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ. 6 धावांसाठी या षटकाराने अकाउंट ओपन केले बॅटर जितेंद्र यांनी. संघाची धावसंख्या 22 या अंकावर पोहोचली गेलेली आहे. आता मात्र 3 ओव्हरचा खेळ बाकी असेल आणि पाहावं लागेल जिंकण्याकरता किती धावांची गरज असेल कामन संघाला. 24 धावांची गरज. 18 बॉलचा खेळ बाकी असेल. 24 धावांची गरज असेल कामन संघाला. तर नवीन गोलंदाज विलास भोईर आलेले आहेत बॉलिंग ट्रॅकवर. पहिलाच बॉल. शॉर्ट ऑन पोल केला बॉलला. चेंडू जाल डीप स्क्वेअरच्या दिशेने. अनिल त्या ठिकाणी खराब क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून चेंडू होईल फरार आणि या मिळतील धाबा 4. या चौकाराने संघाची धावसंख्या 26 वर पोहोचली गेलेली आहे. आदरणीय सन्माननीय देवदळ ग्रामपंचायती माजी सरपंच कमलाकर जाधव साहेबांचं शुभ आगमन झालेलं आहे. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल या स्पर्धेमध्ये. कमलाकर जाधव साहेबांचं नक्कीच या दुपारच्या सत्रामध्ये शुभ आगमन झालेलं आहे. त्यांचं करूया मनपूर्वक हार्दिक स्वागत. वेलकम कमलाकरजी जाधव साहेब, आपलं स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. आता मात्र मिस टाइम स्ट्रोक. हवेमध्ये चेंडू. चेंडू खाली क्षेत्ररक्षक. झेल मात्र ड्रॉप झालेला आहे. कॅचेस विथ द मॅचेस नक्कीच हा क्रिकेटचा कानमंत्र आहे.
पकडोगे क्या तो जीतोगे मैच और छोडोगे क्या तो डेफिनेटली हार जाओगे मैच. हा नक्कीच यावेळी जर पाहिलं तर झेल ड्रॉप झालेला आहे ऑन साइडला आणि हे एकदा मात्र कंप्लीट केले जाईल दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. संघाची धावसंख्या 28 वर पोहोचली गेलेली आहे. आता मात्र व्हाईट बॉलचा इशारा आलेला पंचांचा. 51 धाव मिळेल बॅटिंग करणाऱ्या संघाला. संघाची धावसंख्या 29 या आकड्यावर पोहोचली गेलेली आहे. खराब क्षेत्ररक्षण, खराब बॉलिंग ओम साई एनएसके संघाच्या माध्यमातून. फुल टॉस बॉल, ड्राईव्ह केला बॉलला, चेंडू जाईल लॉंग ऑफच्या दिशेने. फिल्डर आहे त्या ठिकाणी. सुंदर क्षेत्ररक्षण झालेलं आहे त्याच्या माध्यमातून. फक्त एक सिंगल धाव मिळेल बॅटिंग करणाऱ्या संघाला. सिंगलच्या मदतीनं संघाची धावसंख्या 30 वर पोहोचली गेलेली आहे. आता मात्र दोन्ही बॅटर यावेळेस फुलटॉस बॉल, सुंदर फटका, चेंडूखाल क्षेत्ररक्षक. झेल मात्र ड्रॉप झालेला आहे पंढरीच्या माध्यमातून. खराब फेकी, खराब बॅकअप आपण पाहतोय ओमसाई एनएसके संघाच्या माध्यमातून. आणि या 2 धावा मात्र कंप्लीट झालेल्या आहेत. या 2 धावांनी संघाची धावसंख्या
39 वर पोहोचले गेलेले आहे. विश्वास गांजारे संघाचे कर्णधार आहेत. प्रवीण पेंटर साहेबांचं नक्कीच शुभागमन झालेलं, त्यांचं मी मनपूर्वक खातेखाती स्वागत करतोय. प्रवीणजी भोईर वेलकम. यावेळेस ओव्हर पिच बॉल ड्राईव्ह केला, बॉलला चेंडू जाईल ऑन साइडला. चांगलं क्षेत्ररक्षण झालेलं आहे वायडिश लॉंगॉनला आणि या 2 धावा मात्र कंप्लीट केलेल्या आहेत दोन्ही बॅटरने. संघाची धावसंख्या 41 या अंकावर पोहोचली गेलेली आहे. आता मात्र 5 धावांची गरज असेल सामना जिंकण्याकरता कामन संघाला. यावेळेस सुंदर फटका, लॉफ्ट डाऊन ड्राईव्ह, चेंडू जाईल एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ. 4 धावांकरता चौकार आणि या चौकाराने संघाची धावसंख्या 45 वर पोहोचली गेलेली आहे. आता मात्र स्कोर इज लेवल आणि एका धावांची गरज असेल विजयाकरता, ते म्हणजे जय हनुमान 40+ मास्टर कामन या संघाला. 2 बॅटर आहेत, एका बाजूला जितेंद्र पाटील, त्यानंतर भाईदास बाबर. यावेळेस सुंदर फटका, चेंडू जाईल डिक्लेरेशन झोन मध्ये आणि हा सामना जिंकलेला आहे जय हनुमान 40+ मास्टर कामन या संघाने. कॉंग्रॅच्युलेशन जय हनुमान 40+ मास्टर कामन संघ आणि हार्ड लक ओम साई NSK. चला टॉस आता आपण करणार आहोत. जय बजरंग पालनापाडा वर्सेस मल्हारी मास्टर भेंडीपाडा या 2 संघादरम्यान टॉस केला जाईल. जय बजरंग पालनापाडा जो की आयोजक संघ आहे त्यांच्या अगेन्स्ट संघ आपण पाहणार आहोत मल्हारी मास्टर भेंडीपाडा. टॉस केला जाईल. चला कमलाकरजी जाधव साहेबांना आपण विनंती करणार आहोत, त्यांच्या शुभ हस्ते केला जाईल या मॅचचा टॉस. कमलाकर जाधव साहेबांना नक्कीच आपण विनंती करणार आहोत या विभागातील